नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बृहन्मुंबई होमगार्ड भरती निघालेली आहे 2025 ची ही लेटेस्ट भरती आहे। यात एकूण जागा आहेत तुम्हाला 2771 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, जे 10वी उत्तीर्ण असतील ते सर्व यासाठी अर्ज करू शकतात। मित्रांनो, कशा स्वरूपात तुम्हाला अर्ज प्रक्रिया ही करायची, कशा पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरायचं याची संपूर्ण जी डिटेल्स आहे किंवा तुम्हाला मी फॉर्म सुद्धा या व्हिडिओमधून भरून दाखवणार आहे। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच भरती रिलेटेड आणि सरकारी योजना रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो। मित्रांनो, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिक तसेच आपत्कालीन मदत कार्याचा कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। बृहन्मुंबई होमगार्डमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे। बृहन्मुंबई होमगार्ड पदासाठी एकूण जागा आहेत 2771 आणि त्यानंतर बृहन्मुंबई होमगार्ड भरतीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तर व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तर बघा, जी बृहन्मुंबई होमगार्ड भरती त्यात या जागा आहेत 2771 एकूण जागा आहेत। यात तुम्हाला पदाचं नाव आहे होमगार्डसाठी या जागा निघालेल्या आहेत, या रिक्त पदे आहेत। त्यासाठी जी संख्या आहे मी ऑलरेडी सांगितली आहे 2771 जी जागा आहेत, वॅकन्सी आहेत त्या बृहन्मुंबई होमगार्ड भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत। मित्रांनो, तर यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर शारीरिक पात्रता पुरुषासाठी कशा पद्धतीने तर 162 सेंटीमीटर तुम्हाला उंची लागेल। त्यानंतर छाती तुमची 76 सेंटीमीटर फुगून तर 5 सेंटीमीटर जास्त। त्यानंतर तुम्हाला रनिंग जी आहे ती 1600 मीटरची रनिंग आहे, 1600 मीटर तुम्हाला धावायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर महिलांसाठी जी उंची ती 150 सेंटीमीटर आहे। त्यानंतर महिलांना जे धावणे ते 800 मीटर धावावं लागेल। मित्रांनो, त्यानंतर इथं वयाची अट काय आहे तर 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्ष दरम्यान ज्याचं एज असेल 31 जुलै 2024 तर ते या जे वॅकन्सी आहेत होमगार्डच्या तर त्यासाठी अर्ज करू शकतात किंवा ते यासाठी पात्र असतील। बघा, व एज क्रायटेरिया काय तर 20 ते 50 वर्ष एज क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। नोकरीचं ठिकाण तुम्हाला मुंबई देण्यात येईल, यात तुम्हाला एकही रुपया फी द्यायची नाही। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे। मित्रांनो, तर आजच तुम्ही जरी इच्छुक असाल तर आजच अर्ज करून घ्या। मित्रांनो, चला तर आता तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा मित्रांनो, मी ऑफिशियल होमगार्ड महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर आलेलो आहे। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं बघा HG ट्रेनिंग आणि त्याच्या बाजूला HGS एनरोलमेंट असा ऑप्शन दिसेल। यात तुम्हाला एनरोलमेंट शेड्यूल असेल, एनरोलमेंट रिझल्ट असेल, त्यानंतर ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होमगार्ड मेंबरशिप रजिस्ट्रेशन फॉर्म हा उघडेल। तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना असतील त्या सूचना तुम्ही देखील वाचून घ्यायच्या आहे इथं क्लिक करून। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। GR मुंबईच्या वॅकन्सी निघाल्यात तर इथं एकच ऑप्शन येईल। त्यानंतर युनिट झोन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कुठल्या युनिट झोनमध्ये तुम्हाला वॅकन्सी अप्लाय करायची। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशन कुठल्या अंडरमध्ये जे येतं त्यामध्ये साऊथ ईस्ट रिजन नॉर्थ तर त्या अंतर्गत तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं फुल नाव टाकायचं आहे। फुल नाव टाकल्यानंतर तुमचा इथं खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर तुमचा इथं परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही प्रोफेशन तुमचं काय आहे, आत्ता तुम्ही काय करताय, जॉब करताय किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये आहेत काय, तर तेवढं प्रोफेशन तुम्ही इथं टाकून घ्या। मित्रांनो, इथं काही ऑप्शन नाहीत, मधून ऑदरही तुम्ही सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, त्यानंतर तुमची हाईट आहे ती हाईट टाका। मित्रांनो, त्यानंतर तुम्ही जरी एक्स होमगार्ड असाल तर येस म्हणा किंवा नो म्हणा। मित्रांनो, त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती माहिती येईल, ती माहिती व्हेरीफाय करून घ्या बरोबर आहे का नाही, जरी चुकीची भरली असेल तर एकदा एडिट करून घ्या आणि क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सबमिट करून तो फॉर्म तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता। मित्रांनो,
फॉर्म प्रिंट आउट घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे मित्रांनो, आणि ज्या दिवशी तुमची ही भरती असेल ज्या तारखेला, तर त्या तारखेला तुम्हाला तिथं तो फॉर्म तुमच्यासोबत बाळगायचा आहे आणि फॉर्मसोबत तुम्हाला ऑदर डॉक्युमेंटसुद्धा घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आता जे बृहन मुंबईमध्ये होमगार्ड पदाच्या भरत्या निघालेल्या आहेत, त्या भरतीमध्ये तुम्ही पार्टिसिपेंट आणि अर्ज करू शकता मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू तरुणांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.